चला तर मंडळी, ब्रेडचा वापर न करता किंवा कुठलीच पूर्वतयारी न करता मुलांना प्रचंड आवडणारे सँडविच इथे आपण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला, 2 चम्मच इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं, चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं, अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं, त्याच कपने अर्धा कप इथे मी पाणी घालते. आता हे संपूर्ण साहित्य मस्त असं मिक्स करून झाकण ठेवून हे आपल्याला 10 मिनिट साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या होत्या. शिमला मिरची कट करून घेतली, टोमॅटो कट करून घेतलेला, एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला, थोडंसं चिली फ्लेक्स घातलं, चाट मसाला घातला, भरपूर असं चीज किसून घालायचं, कोथिंबीर घालायचा, चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त इथे मी मिक्स करून घेतलेलं. इथे आपले 10 मिनिट झालेलं आहे. रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि मस्त इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं. आता इथे मी सँडविच मेकर घेतलं, त्याला छान असं तेल, तूप किंवा मग बटर लावून घ्यायचं. जे रव्याचं बॅटर बनवून घेतलेलं ते घालायचं, जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं ते घालायचं, वरून चीज घालायचं आणि परत त्यावर रव्याचं बॅटर घालायचं. मध्यम ते कमी आचेवर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर मस्त इथे आपले सँडविच तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास